ते मान दुखते आणि हात दुखतो, हात जड पडतो. मुंग्या येतात कधी कधी हातात. याला नाही येत ना? याला नाही. डॉक्टरने मायग्रेन सांगितलं. आणि उजवा पाय दुखतो ना? उजवा हा डावा. डावा दुखलं का इथं? हा दुखलं का? हा इकडं नाही दुखलं. आता आता हा इथं. आता इकडे बघा, तुमच्या मानेमध्ये C4-5 C5-6 मध्ये काय तर या ठिकाणी वरती खाली सरकली. याला भरपूर दिवस झाले. भरपूर म्हणजे 1-1.5 वर्ष. हां, आणि याच्यात त्याची कार्टिलेज आहे गादी, ती आता फाटून बाहेर आली. त्यांना झालं 6 महिन्याच्या बाहेर. गादी बाहेर आल्यामुळे इंजिनस ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला हे हाताला काय म्हणून मायग्रेन सारखं आज डोकं दुखत असतं. बसून उठलं की चक्कर आहे. बरोबर. तुझी छाती दुखते, इकडं दाबलं दुखतं, इकडं दाबलं नाही. म्हणून हात चारी किंवा पाठी बोटं बधीर पडतात, जड पडतात. डोक्यावर ठेवलं का बरं वाटतं, खाली होतं कळलं कमी ना करतो. पहिला म्हणतं सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रॉब्लेम तुम्ही हाताने वाढवा केला म्हणजेच उशा 2-2 घेणं, मान मोडणं, मानेला झटका देणं. उजव्या कुशी तुम्ही जास्त झोपतो. याला म्हणतं सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. आणि मायग्रेनचा प्रॉब्लेम नाही आहे. सगळं मानेपासून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर, हाताला होतं. हा झाला पहिला. दुसरा कमरामध्ये L4-5 L5 मध्ये आपली या ठिकाणी वरची ती खाली सरकली, आता गादी बाहेर यायला लागली. म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन कमराला, मांडीला, पोटरीला, टाचीला होती. इकडे दाबलं अक्षर दुखलं, इकडे दाबलं दुखत नाही. म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागतो, कळ लागतो. म्हणजे त्यासोबत आता इथली मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसते, गुडघ्या बसले का पाय जड पडतो, बजेट पडतो, कळ लागतो. आता ही जर नस तुम्ही तुमची 10 वर्ष ब्लॉक ठेवली तर गुडघा नी रिप्लेसमेंटला जाणार 101%. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण याला 10 सेटिंग पाहिजेच पाहिजे. जसं स्पायनल कॉर्ड आपण 4 व्हीलर्स व्हील अलाइनमेंट करतो, तसं स्पायनल कॉर्डचे अलाइनमेंट नाही. कधीतरी एकाच दिवशी हा गॅप आणि हा गॅप पडलेला कशावरून तरी पडेल होतं 3 ते 5 वर्षाच्या. आता गाड्या सरकतायला लागल्या, नस दबायला लागली म्हणून त्रास व्हायला. याला कमरासाठी पालथं झोपणं बंद, वाकून 15 किलोच्या पुढे वजन उचलणं बंद, मान मोडणं बंद, मानेला झटका देणं बंद, हात खाली इकडे म्हणतात. पाय इकडे इकडे डोकं, हां डोकं इकडे, पाय वय किती आहे? 26. पाय इकडे डोकं, पाय हे MRI जरी केला तर एवढ्या गोष्टी कोणता डॉक्टर सांगणार? हे केलं होतं मी, एक्सरे काढला होता. एक्सरे काही कामात नाही. एक्सरे काही कामात ना, काही आलंच नाही. एक्सरे येणार पण नाही. फालतू हात कंबर डावा पण.